मी कावेरी. हा, वेलकम कावेरी मॅम. तुम्ही श्रीशक जॉईन केला आणि जॉईन केल्यापासून आतापर्यंत काय तुमचा कसं हेल्दी जर्नी झाला तो थोडक्यात आमच्याशी शेअर. मी कावेरी पुण्यावरून बोलतेय. मी सॉफ्टवेअर IT मध्ये जॉब करते. माझं थोडस एक 6 महिन्यापासून माझा पोटदुखीचा प्रॉब्लेम सुरू होता. हायपर ऍसिडिटी, ब्लोटिंग आणि पोटदुखी. तर मी गेल्या 2 महिन्यापासनं श्रीशा योगा जॉईन केलं. तर रेग्युलर योगा, सरांनी दिलेला डाएट फॉलो केला, तर त्या पूर्ण ह्याने माझं 2 महिन्यामध्ये पोटदुखीचा त्रास कमी झाला. हायपर जी ऍसिडिटी मला खूप प्रमाणात होती, स्ट्रेस होता, ते बऱ्यापैकी माझं रिलीफ होऊन गेलं. आणि मला एक चांगला म्हणजे एक मेंटल स्ट्रेस होता माझा, की पोटदुखी किंवा हे सारखी मला झोप नाही येणं, हे बऱ्यापैकी माझं 2 महिन्यामध्ये रिकवर होऊन गेलं. तर हे असं होतं की ऍसिडिटी म्हणजे मला हायपर ऍसिडिटी, की लिटरली मी जेवत असताना सुद्धा मला असं वाटतं की खूप कडवटपणा किंवा इन्स्टंट मला लूज मोशन होत होते. माझे थोडंसं मी फॉलो सुद्धा केले डॉक्टर्स वगैरे. पण मी श्रीशा योगा जॉईन केल्यानंतर मला जो माझा होणारा प्रॉब्लेम होता की पोटदुखी, ऍसिडिटी, ब्लोटिंग, ते माझं बऱ्यापैकी कव्हर होऊन गेलं. आणि एक हेल्दी वेने मी आता माझं लाईफ सुरू ठेवलेलं आहे बाबा. प्रॉपर डाएटने, एक सरांनी दिलेला डाएट फॉलो केला, त्याप्रमाणे मी आता आज इनटेक सुद्धा माझा व्यवस्थित झालाय, माझं वेट मेंटेन झालं. आणि मेन म्हणजे जो मला स्ट्रेस होता या सगळ्यामध्ये, तर तुम्ही बऱ्यापैकी बाहेर आलेली आहे. तर या योगा आणि प्राणायाम या आणि डाएट, हे तीन मी रेग्युलर फॉलो केले गेले 2 महिने. आता हा माझा 3rd मंथ चालू आहे. मी रेग्युलर योगा सुद्धा करते, डाएट फॉलो करते. यातनं मला एक हेल्दी लाईफ कडे मी आता वे करत आहे. पूर्ण ह्या दोन आता महिन्यातनं तुम्ही माझा बोलला 3rd मंथ होता की चालू आहे. तुम्हाला लूज मोशन व्हायच्या सारख्या खाल्ल्यानंतर किंवा हायपर ऍसिडिटी तुमच्या अप्पर ज्या याला पोटाच्या चेस्ट मध्ये माझं पार्टला पेन तुम्हाला करत होतं. पेन व्हायचे. तर लूज हो. मोशन बंद झाले आहेत आणि ते दुखणं तुमचं बंद झालंय. हो, माझा लूज मोशन बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट बंदच होऊन गेलं माझं. जो डाएट मी फॉलो केला, प्रॉपर 2 मंथ मी डाएट फॉलो केला, त्याच्यानंतर माझं ते लूज मोशनचं प्रमाण पूर्णपणे बंद होऊन गेलं. आणि माझ्या चेस्टमध्ये हायपर ऍसिडिटी, माझ्या चेस्टमध्ये पेन होत होता, पेन. तो माझा पूर्णपणे बंद होऊन गेलेला आहे आता. म्हणजे असं मला खाताना मी आता विचार नाही करत की मला खूप पेन होतं ना. तर माझं पहिले जेवण घेण्यापूर्वीच मला टेन्शन होतं की बापरे, मला आता वॉशरूमला जावं लागेल किंवा मला आता पोटदुखी, म्हणजे मी ते माइंडने माझं ठरवून दिलं होतं. पण जसं मी 2 महिने झालं प्रॉपर हेल्दी वेने गेले, तर माझं ते एक डोक्यातलं पण चालू गेलं की नाही, आता मी हेल्दी आहे म्हणून. पहिले तर मला असं 2 महिन्यापूर्वी असं होतं की नाही, मी आजारीच आहे, मी आजारी, मी यातनं बाहेर येते की नाही. जेव्हा मी सरांना फोन केला, सरांनी कॉन्फिडन्स दिला, योगा आणि डाएटचं बॅलन्स केलं, त्यातनं मी हे बऱ्यापैकी माझं रिकवर केलेलं आहे. आज मला झोप सुद्धा मला लागत नव्हती, तर माझी झोप सुद्धा व्यवस्थित येते आता. मला एक नॉर्मल रुटीनकडे मी आली बाबा, ह्या सगळ्या ह्याच्यातून, स्ट्रेसमधून. म्हणजे तुमचा हा 6 महिन्याचा जो काही मानसिक आणि शारीरिक त्रास होता हो हो हो, पोटाचा, तो माझा ऍसिडिटीचा पूर्ण आणि बंद झालाय. झोप येणं, बेचैन राहणं, या सगळ्यातनं तुम्ही आता छान ट्रान्सफॉर्म झाला आहात, हो म्हणजे हो बाहेर हो आला हो. आहात आणि आता नॉर्मल रुटीनला तुम्ही सुरुवात करताय. हो सर, व्हेरी हो हो गुड. हो हो. तर असंच तुम्ही या अगोदर डॉक्टरांची किती ट्रीटमेंट घेतली होती हायपर ऍसिडिटी आणि मी लूज मोशन साठी? मेडिकली तुम्ही किती? मी डॉक्टरांची सप्टेंबर महिन्यापासून ट्रीटमेंट घेतली होती, डिसेंबर एंड पर्यंत. इवन माझं जानेवारीमध्ये सुद्धा ऑलमोस्ट, हा, 1 महिना जानेवारी माझा पूर्ण म्हणजे 4 मंथ मी प्रॉपर ट्रीटमेंट फॉलो केली होती डॉक्टरांची. त्यापैकी मला आराम पडला होता, पण माझा पूर्णपणे आराम नव्हता असा. आराम मिळतो? तर ते बऱ्यापैकी फेब पासून मी जॉईन केला योगा ना, आणि डाएट याची माझी पूर्ण म्हणजे मी बरी व्हेरी झाली गुड, बाबा या व्हेरी गुड, ट्रीटमेंटमध्ये. व्हेरी गुड. छान, तुमचा असाच जर्नी चालू ठेवा, हेल्दी जर्नी. यापुढे असे जे हे कोणी रिव्ह्यू पाहत आहेत यांना यातनं एक गोष्ट लक्षात येत असेल की कुठेतरी आपली मिस्टेक होतीये खाण्यापिण्या किंवा रुटीन मध्ये, डाएट मध्ये. हो आणि प्रॉपर मी जेव्हा तुम्हाला जॉईन करायला सजेस्ट केलं होतं, तुम्ही जेव्हा फोनवर बोलला होता, तेव्हा मी सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही डेली योगासनं करत नाही तोपर्यंत पोटाला व्यवस्थित आराम मिळणार नाही. तर तुम्ही छान तो सजेशन प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केलं, हो. ऐकलं. त्यामुळे तुम्ही यातनं छान व्यवस्थित बाहेर आलात. असाच तुमचा हेल्दी जर्नी चालू ठेवा, सुरू ठेवा. तुमचा फीडबॅक मिळाला. थँक्यू, थँक्यू सो मच. हो चालेल, थँक्यू सर.